मी जेव्हा म्हणतो की कोर्टाकडून पालक नेमलेला आहे, तेव्हा तुमच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होईल की बा किती प्रकारचे पालक असतात. जेव्हा मी म्हणतो कोर्टाकडनं पालक नेमला, तर 3 प्रकारचे पालक असतात. एक नैसर्गिक पालक, 2 टेस्टामेंटरी पालक आणि 3 कायदेशीर पालक. असे 3 प्रकार असतात पालकांचे. त्याच्यामध्ये नॅचरल किंवा नैसर्गिक पालक कोण? तर नॅचरल हा शब्द जो आहे तो नेचर पासून तयार झालाय बघा. नेचर, बिकॉज ऑफ नेचर तुम्ही आणि मी या जगामध्ये आहोत. त्यामुळे नॅचरली वडील आणि आई हे आपले नैसर्गिक पालक आहेत. तर वडील आणि आई असं मुद्दाम मी या ठिकाणी म्हणतो आहे, कारण वडील हयात असेपर्यंत आई फक्त आणि फक्त बँकेमध्ये सेव्हिंगचं, फिक्स्ड डिपॉझिटचं आणि रिकरिंगचं खातं उघडण्यासाठी पालक म्हणून चालते, अन्य ठिकाणी नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून वडील आणि आई हे आपले नैसर्गिक पालक आहेत त्या अज्ञानाचे. समजा वडिलांनी मृत्यूपत्र केलं तर, आणि त्या मृत्यूपत्रात लिहिलं किंवा आमच्या दोघांनंतर जर आमची मुलं अज्ञान असतील तर त्यांचा सांभाळ अमुक एक व्यक्तीनं करावा, तर त्या व्यक्तीला त्या अज्ञानाचं पालकत्व मिळतं. आणि हा पालक वडिलांनी मृत्यूपत्राद्वारे नेमलेला आहे, म्हणूनसाठी याला टेस्टामेंटरी गार्डियन असं म्हणलं जातं. सो टेस्टामेंटरी गार्डियनची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की मृत्यूपत्राद्वारे नेमलेला पालक, राईट. आणि जर नैसर्गिक पालक वडील आणि आई हयात नसतील, वडिलांनी मृत्यूपत्र केलं नाही किंवा केलं तरी त्याच्यामध्ये पालकाची नेमणूक, कोणी सांभाळ करायचं उल्लेख नसेल, तर मात्र कोर्टाकडून पालक नेमून आणावा लागतो. आणि हा पालक कोर्टाकडून नेमला जातो, म्हणून साठी याला कायदेशीर पालक किंवा लीगल गार्डियन असं म्हणलं जातं. तर असे 3 प्रकारचे पालक या ठिकाणी असतात. आता मी हा जो काही सगळं माहिती सांगितलेली आहे ही फक्त हिंदूंना लागू आहे. मुस्लिमांच्या बाबतीमध्ये कायदा वेगळा आहे. त्यांना मुस्लिम पर्सनल लॉ लागू आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये वडील हे नैसर्गिक पालक आहेत, आई नाही. सो वडिलांनी जर मृत्यूपत्र केलं तर टेस्टामेंटरी गार्डियन आपल्या पिक्चर मध्ये येईल. आणि तसं केलेलं नसेल किंवा मृत्यूपत्र करून नेमणूक केलेली नसेल अशी काही, तर आणि वडिलांचे वडील म्हणजे त्या मायनरचे आजोबा जर हयात असतील तर ते आजोबा हे त्याचे नैसर्गिक पालक होतात मुस्लिमांच्या बाबतीत, जे हिंदूंच्या बाबतीत नाही आहे. जर आजोबांनी मृत्यूपत्र केलं आणि त्यात परत पालकाची नेमणूक केली तर परत एकदा मुस्लिमांच्या बाबतीमध्ये टेस्टामेंटरी गार्डियन आपल्या पिक्चर मध्ये येतो. आणि तसं नसेल म्हणजे नैसर्गिक पालक हयात नसतील, वडिलांनी मृत्यूपत्र केलं नाही किंवा करून नेमणूक केली नसेल, आजोबा हयात नसतील, तर मात्र कोर्टाकडून पालक नेमावा लागतो आणि त्याला म्हणतात लीगल गार्डियन किंवा कायदेशीर पालक. तर याचा अर्थ असा बघा, लक्षात घ्या, याचा अर्थ कसा लावायचा की इन केस ऑफ मुस्लिम्स, मदर इज नेव्हर 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 नॅचरल गार्डियन, but
she can become a testamentary guardian if appointed by the will of the father or father's father, or she can become a legal guardian if appointed by the court of law. But she is never natural guardian in case of Muslims. परत एकदा मी रिपीट करतो कारण महत्वाचा मुद्दा आहे हा. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला हे सापडणार नाही कारण हा कायद्याचा लावलेला अन्वयार्थ आहे. इन केस ऑफ मुस्लिम्स, मदर इज नेव्हर natural guardian, but she can become a testamentary guardian if appointed by the will of the father or father's father, or she can become a legal guardian if appointed by the court of law, but she is never natural guardian. तर हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तिसरी तऱ्हा अजून एक वेगळी आहे. जी व्यक्ती हिंदू पण नाही, मुस्लिम पण नाही, उदाहरणार्थ ख्रिश्चन असेल, ज्यू असेल, त्यांच्या बाबतीमध्ये तिसरा प्रकार आहे कारण त्यांना इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू होतो. हा फरक काय आहे? हिंदूंना हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू होतो, मुस्लिमांना मुस्लिम पर्सनल लॉ लागू होतो आणि अदर दॅन हिंदू आणि मुस्लिम यांना म्हणजे ख्रिश्चन किंवा ज्यू असतील यांना इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू होतो. त्यांच्या बाबतीमध्ये काय तरतूद आहे बघा. हिंदूंप्रमाणेच वडील आणि आई हे नॅचरल पालक आहेत, नैसर्गिक पालक आहेत. टेस्टामेंटरी गार्डियन स्टेप इज अब्सेंट. म्हणजे एखादी ख्रिश्चन व्यक्ती, एखादी ज्यू व्यक्ती, त्या अज्ञानाचे वडील मृत्यूपत्राद्वारे पालक नेमू शकत नाहीत. डायरेक्ट लीगल गार्डियन म्हणजे हिंदूंप्रमाणे वडील आणि आई नैसर्गिक पालक, त्याच्यानंतर एकदम दोघही नसतील नैसर्गिक पालक तर कोर्टाकडून पालक नेमून आणावा लागतो, ज्याला आपण लीगल गार्डियन किंवा कायदेशीर पालक असं म्हणतो. तर ह्या मायनर कोणाला म्हणायचं, त्याचा अपवाद काय आणि मायनरचे जे पालक आहेत त्यांचे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्याविषयी काही शंका असतील तर प्लीज विचारा, मग आपण पुढे जाणार आहोत. जर शंका असेल तर तुमचा कॅमेरा ऑन करायचा आहे, मायक्रोफोन ऑन करायचा आहे आणि विचारायचं आहे प्लीज. काही शंका नाही असं गृहीत धरून मी आता मग पुढे जातोय. आपण खातं उघडताना मायनरचं खातं उघडतो, त्याचे 2 प्रकार आहेत, पण मी तुम्हाला एकच प्रकार सांगणार आहे कारण दुसरा जो प्रकार आहे तो आपल्या पीडीसीसी बँकेमध्ये नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे निश्चितपणे नाही आहे. त्यामुळे उगाच ती माहिती तुम्हाला देऊन तुमचा गोंधळ वाढावा असं काही मला वाटत नाही. आपण जे अज्ञानाचे खाते उघडतो ते खात्यावर नाव अज्ञानाचं असतं, परंतु खात्यातले व्यवहार हे चालतात अज्ञान पालकाच्या सहीनं चालतात. म्हणून त्याला म्हणतात अकाउंट ऑफ मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन. हा तो पहिला प्रकार आहे. तर याच्यामध्ये गार्डियन हा त्याचा कायदेशीर प्रतिनिधी आहे. त्या मायनरचा गार्डियन हा कायदेशीर प्रतिनिधी आहे. त्याच्या वतीनं तो व्यवहार सगळे करू शकतो. त्याच्यावर फक्त जबाबदारी एवढीच असते, जे काही व्यवहार तो करेल ते तो जो अज्ञान आहे, मायनर आहे, त्याच्या हिताचे असले पाहिजेत, त्याच्या नफ्याचे असले पाहिजेत, हे बंधन त्याच्यावर आहे. फॉर द बेनिफिट ऑफ द मायनर असं वर्डिंग कायद्यामध्ये आहे. ही शुड ऍक्ट फॉर द बेनिफिट ऑफ द मायनर. तेवढं बंधन त्याच्यावर आहे. आता
तो त्याचा कायदेशीर प्रतिनिधी असल्यामुळे त्याच्या नावावर सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो, रिकरिंग उघडू शकतो, फिक्स्ड डिपॉझिट उघडू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट बिफोर मॅच्युरिटी बंद करू शकतो तो पालक, किंवा त्याचं वर कर्ज घेऊ शकतो त्या पावतीवर, पावती गहाण ठेवून. हे सर्व त्याला अधिकार प्राप्त होतात, कारण तो कायदेशीर प्रतिनिधी आहे. फक्त त्याच्यावर बंधन काय आहे, की ते जे काही कर्ज काढेल ते मायनरच्या फायद्यासाठी असलं पाहिजे, त्याच्या कारणासाठी असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तो आजारी असेल तर त्याच्या औषध पाण्याच्या खर्चासाठी असू शकतं, त्याच्या शिक्षणासाठी असू शकतं, अन्य कारणासाठी मायनरच्या व्यतिरिक्त असं काही काढता येणार नाही. फॉर द बेनिफिट ऑफ द मायनर त्याचा उपयोग त्यांनी करायचा आहे, गार्डियननी सुद्धा. हे बंधन त्याच्यावर आहे. आता हा जो मायनर आहे तो आज नाही उद्या मेजर होणार आहे, 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. किंवा पालक आता या ठिकाणी नाहीच, कारण तो गार्डियन आहेच आहे. मग वयाची 18 वर्ष पूर्ण झाले की त्याच्या पालकाचे अधिकार संपुष्टात येतात. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की पुढं खात्याचे व्यवहार हे स्वतः जो पूर्वी मायनर होता आणि आता मेजर झालाय त्यानं व्यवहार त्याच्या सहीनं करायचे आहेत. आणि म्हणून बँकेकडे त्याची बर्थ डेट असते. त्या दोघांना आधीच बँकेने बोलून घ्यायचं आहे, तो मेजर व्हायच्या आधी. त्याच्या पालकांना कल्पना द्यायची आहे की तुमचा मुलगा हा या तारखेला सज्ञान होतो आहे, कायद्यानं सज्ञान होतो आहे, त्याच्यामुळे तुमची सही आता या तारखेपासून खात्याला चालणार नाही. खात्यावरचे व्यवहार हे आता तुमच्या मुलाच्या सहीनीच या तारखेपासून होतील. तर ह्याची स्पष्ट कल्पना त्यांना द्यायची आहे. आणि मायनरची केवायसी जी काही आपली नेहमीची केवायसीची प्रक्रिया आहे, सीडीडी करण्याची, कस्टमर ड्यू डिलिजन्स करण्याची प्रक्रिया आहे, ती पूर्ण करून घेऊन त्या दिवशीपासून खातं हे पूर्वी असलेल्या मायनर आता झालेल्या मेजरच्याच सह्यांनी करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर मायनरच्या खात्याच्या संदर्भामध्ये हे आपण लक्षात ठेवायचं आहे की गार्डियनचे अधिकार काय आहे, त्याची कर्तव्य काय आहेत आणि त्याचे अधिकार कुठपर्यंत गार्डियनचे चालतात. आता गार्डियनच्या सहीने का बरं व्यवहार तो मायनर आहे तोपर्यंत केले जातात, त्याचं कारण असं आहे की कायद्यामध्ये मायनर हा करार करण्याला पात्र नाही असं म्हणलेलं आहे. मायनर इज इनकॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. आणि आपण जे खातं उघडतो बँकेमध्ये म्हणजे आपण कस्टमरशी करार करतो, हे लक्षात घ्या. तो ऍप्लिकेशन फॉर्म भरून देतो, ठराविक रक्कम आपली जी काही बँकेच्या नियमाने असेल ती भरून देतो, कागदपत्र देतो आणि त्या आपण खातं उघडतो बँक, त्याच्या बदल्यात आपण त्याला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याशी वचनबद्ध असतो. म्हणजे बँक आणि तो कस्टमर यांच्यामध्ये एक प्रकारचा करार होतो. आणि जर कायद्यामध्ये अज्ञान हा करार करण्याला अपात्र आहे, त्यामुळे आपल्याला अज्ञानाच्या सहीने खातं उघडता येत नाही. बरं, एवढंच नाही, अज्ञानाबरोबर केलेला करार हा सुरुवातीपासून अवैध असतो, इल्लीगल असतो, बेकायदेशीर असतो. त्यामुळे तो मेजर झाल्यानंतर सुद्धा तो दुरुस्त करता येत नाही. तो बेकायदेशीरच राहतो, कारण त्याने मायनर असताना सही केलेली असते. त्यामुळे नुसताच तो करार करण्याला अपात्र आहे असं नाही, तर त्याच्याबरोबर केलेला करार हा सुरुवातीपासूनच बेकायदेशीर असतो, इल्लीगल असतो. आणि म्हणूनच त्याच्या सहीने आपण खातं उघडून घेत
नाही. मायनरला कर्ज म्हणूनच देत नाहीत, कारण ते कायद्याने वसूल करता येणार नाही. तर हे मुळात मध्ये लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रकार आहे तो तुम्हाला थोडंसं परीक्षेच्या दृष्टीने जरी आपण ती खाती उघडत नसू तरी सांगणं आवश्यक वाटायला लागलंय मला, कारण परीक्षेत जर तो प्रश्न आला तर तुम्हाला मग तो सोडवता येणार नाही. तर दुसरं प्रकारचं जे मायनरचं खातं उघडलं जातं ते त्याच्या स्वतःच्या सहीनं, म्हणजे पहिल्या प्रकारात आपण पाहिलं गार्डियनचे सहीने व्यवहार होत होते, पण या ठिकाणी तो स्वतः सही करून त्याच्या खात्यावर व्यवहार करू शकणार आहे. तर याला काही बंधन आहेत, काही मर्यादा आहेत. ज्या मायनरनं वयाची 10 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याला एक समान सही करता येते, अशा मायनरचं खातं बँक उघडू शकते. तर याला मग काही बंधनं मात्र घातली जातात. जे की या खात्यामध्ये बॅलन्स किती असेल, किमान वय किती पाहिजे हे बँकेने ठरवायचं आहे. जरी रिझर्व्ह बँकेने सांगितले 10 वर्ष पूर्ण झाले की तो उघडू शकते, पण सगळ्या बँका नाही स्वीकारत. काही म्हणतात 13 वर्ष झाल्यावर आम्ही उघडू, काही म्हणतात 14 वर्ष झाल्यावर आम्ही उघडू. तर ते बँकेने ठरवायचं असतं. सो वयाच्या बाबतीत आणि त्या खात्यामध्ये किती पर्यंत शिल्लक ठेवली तर चालेल याचे निर्णय प्रत्येक बँकेने बँक स्तरावर करायचे आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त बॅलन्स त्या खात्यामध्ये जाता कामा नये या मर्यादा आपल्याला पाळाव्या लागतात. आता या ठिकाणी त्याच्याच सहीने चालत असल्यामुळे आता नॉमिनेशनच्या वेळेला आपण बघणार आहोत, पण आता एवढंच लक्षात ठेवा की जे अशा प्रकारचं खातं आहे की जे नॉमिनी आपल्या याच्या मायनरच्या सहीनं चालणार आहे, काही मर्यादा सांभाळून, काही अटी सांभाळून, त्या बाबतीमध्ये तो मायनर हा कायद्यानं अज्ञान असल्यामुळे, करार करण्याला सक्षम नसल्यामुळे त्या खात्याला तो नॉमिनी नेमू शकत नाही. म्हणजे अशा खात्यांना नॉमिनेशन घेऊ नये, ते कायदेशीर होणार नाही. तर ही एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्या ठिकाणी तो दुसऱ्या कोणाला खातं चालवण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकणार नाही किंवा अधिकार पण देऊ शकणार नाही. ज्याला मॅन्डेट म्हणलं जातं तेही देऊ शकणार नाही. त्याचं कारण तो करार करण्यालाच अपात्र आहे, त्यामुळे अशी नेमणूक तो करू शकणार नाही. या गोष्टींचं भान मात्र या अकाउंट उघडताना ठेवावं लागतं की या खात्याला नॉमिनी नेमायचा नाही आणि पॉवर ऑफ अटर्नीद्वारे किंवा मॅन्डेटद्वारे खातं चालायला परवानगी द्यायची नाही. तर ह्या मर्यादा पाळाव्या लागतात. असे 2 प्रकारचे खाते आपल्याला उघडता येतात. एक अकाउंट ऑफ मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन आणि दुसरा अकाउंट ऑफ मायनर ऑपरेटेड बाय सेल्फ म्हणलं जातं, स्वतःच तो वापरतो. तर मायनरच्या खात्याविषयी ही माहिती झालेली आहे. आता ओके. काय विचारायचं आहे कोणाला शंका? येस प्लीज. मायनर, त्याचं गार्डियन आणि त्यांच्या खात्याविषयी काही शंका विचारायची आहे का? आज पिसुळे दिसत नाही आहेत. कोणाला काही शंका विचारायची? मायनरची व्याख्या, गार्डियनशिप आणि मायनरची खाती. ठीक आहे, जाऊयात पुढे.
त्याच्यानंतर आता येईल व्यक्तिगत खात्यांमध्ये कोण येईल तर अशिक्षित माणूस. अशिक्षित माणूस म्हणजे तो कायद्यानं सज्ञान नाही, 18 वर्ष पूर्ण झाला आहे परंतु तो अशिक्षित आहे, त्यामुळे कायद्यानं तो सज्ञान आहे पण त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून तो अंगठा करतो, असा अशिक्षित माणसाचं खातं. आता हा अंगठा करतो म्हणजे याला लिहिता वाचता येत नाही, त्याच्यामुळं त्याच्या खातं उघडताना काही बंधनं आपल्याला घालावी लागतात. त्याच्या अंगठ्याला आपण ओळख घेतो, ज्याला आपण दस्तूर लावणं म्हणतो. त्याच्या अंगठ्याला ओळख टाकून घेतो की या व्यक्तीचाच हा अंगठा आहे आणि मग आपण ते ट्रान्झॅक्शन अलाउड करतो. तर त्याच्यावर बंधन असं आहे की त्यांनी प्रत्येक वेळेला बँकेत आलं पाहिजे आणि व्यवहार केला पाहिजे. म्हणजे मग बँक त्याला समजून सांगेल, बँकेच्या अधिकारी समोर त्याचा अंगठा घेतला जाईल आणि काय व्यवहार केला आहे तो बँक त्याला समजून सांगेल. आणि म्हणून साठी तेवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हा अंगठे बहाद्दर आहे, त्याच्यामुळे ही काही बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत. त्याच्यानंतर येतं बघा अंध व्यक्तीचं खातं. अंध व्यक्तीला अंधपणा हे त्याचं एक वेगळ्या प्रकारचं अपंगत्व आहे, पण तो कायद्यानं सक्षम आहे. मायनर सारखं काही नाहीये की बुवा तो काही करार करण्याला अपात्र वगैरे काही नाही आहे, पण अंधत्व ही त्याची कमजोरी आहे. त्यामुळे अशा माणसाचं खातं उघडताना त्यांनी प्रत्येक वेळेला एक डोळस माणूस त्याच्याबरोबर आणायचा आहे. बँकेवर बंधनकारक आहे की त्या दोघांनाही म्हणजे त्या अंध व्यक्तीला आणि बरोबर आलेल्या डोळस माणसाला काय व्यवहार झाला आहे, काय व्यवहार केला आहे हे समजून सांगायचं आहे. म्हणजे शिल्लक रक्कम एवढी होती, तुम्ही एवढे पैसे काढले आणि आता शिल्लक एवढी राहिली आहे, किंवा पहिला बॅलन्स अमुक एक रुपये होता, आता एवढे भरणा केला आहे, आता तुमचा बॅलन्स एवढा झाला आहे, असं दोघांनाही समजून सांगायचं जबाबदारी ही बँकेवर आहे. आता अंध व्यक्तीला चेकबुक देता येतं का? एटीएम कार्ड देता येतं का? नाही येत. नाही येत. तर थोडंसं तुम्हाला क्लॅरिटी आणतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे द्यायला हरकत नाही, पण द्यायचं का नाही त्याचा निर्णय बँकेने घ्यायचा आहे. कारण ती जोखीम आहे, ती रिस्क आहे आणि हा प्रकार येतो रिस्क मॅनेजमेंटच्या अंतर्गत येतो. त्यामुळे ती रिस्क घ्यायची का नाही हे बँकेने ठरवायचं आहे. आता ज्या बँकांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नफा आहे, ते अशी रिस्क घ्यायला तयार होतात. काही बँका देतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडे तक्रार येते की अमुक एक बँकेने एटीएम कार्ड दिलं, तुम्ही का देत नाही? तर त्या ठिकाणी आपण ते लक्षात ठेवायचं, द्यायला परवानगी जरी असली तरी प्रत्येक बँकेला डिस्क्रिशन आहे, अधिकार दिले आहेत. आमची तुम्हाला परवानगी आहे, रिझर्व्ह बँक म्हणते, द्यायचं का नाही तुम्ही ठरवा तुमच्या रिस्क मॅनेजमेंटच्या धोरणानुसार. त्यामुळे आपल्या बँकेच्या पॉलिसीमध्ये जे काय आहे त्याप्रमाणे आपल्याला द्यावं लागेल. तर ज्याने कोणी आता देता येणार नाही असं उत्तर दिलं त्यांचा गैरसमज दूर झाला का? हा, तर हे लक्षात ठेवायचं. तुमच्या बँकेची डिपॉझिट पॉलिसी काय ते बघा आणि मग निर्णय घ्या. ठीक आहे. देता येतं असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. कारण परीक्षेत तुम्ही तुमच्या बँकेप्रमाणे उत्तर दिलं नाही देता येणार तर आपल्याला त्याचे मार्क मिळणार नाहीत. त्याच्यानंतर येते बघा श्री, विवाहित स्त्री.
आता कायद्यानं स्त्री हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. शी इज अ इंडिपेंडंट लीगल आयडेंटिटी. म्हणजे जी सज्ञान स्त्री आहे ती तिचं खातं उघडू शकते कोणाच्याही संमतीशिवाय. म्हणजे नवऱ्याची असेल किंवा वडिलांची असेल, अशी कोणाचीही संमतीची आवश्यकता नाही. बिकॉज शी इज अ सेपरेट लीगल एंटिटी. तिला स्वतंत्र कायद्यानं अस्तित्व आहे. त्यामुळे ती स्वतःच्या नावानं स्वतःच्या मर्जीनुरूप खातं उघडू शकते, व्यवहार करू शकते, कर्ज घेऊ शकते. या बाबतीत फक्त एक काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागते, आणि ती म्हणजे हिंदू स्त्री बाबतीत थोडासा आणि बुरखाधारी स्त्री बाबतीत थोडा फरक आहे. म्हणजे कायद्यातला थोडा फरक आहे. समजा असं झालं की आपल्याकडे एका हिंदू स्त्रीने खातं उघडलं आणि एका बुरखाधारी स्त्रीने पण खातं उघडलं, आणि त्या दोन्ही स्त्रियांनी व्यवहार नाकारला आणि ती गोष्ट कोर्टामध्ये गेली, तर लक्षात ठेवायचं आहे की त्या हिंदू स्त्रीवर दबाव नव्हता. तिने स्वेच्छेने सह्या करून खातं उघडलं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या हिंदू स्त्रीवर आहे, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये बर्डन ऑफ प्रूफ म्हणलं जातं. हे कोणावर आहे? त्या हिंदू स्त्रीवर आहे. पण यस, बोला. आवाज येत नाहीये? येतोय आता. परंतु बुरखाधारी स्त्री बद्दल वेगळी तरतूद आहे कायद्यामध्ये. कायद्यामध्ये असं गृहीत धरलं आहे की ही स्त्री जी आहे बुरखाधारी, ही अशा समाजात वावरते की तिला तिच्या कुटुंबाशिवाय सोसायटीमध्ये मिक्सअप व्हायची परवानगी नाही, आणि त्यामुळे तिच्यावर कायम दबाव असतो असं कायदा गृहीत धरतो. आणि म्हणूनसाठी तिने बँकेकडे खातं उघडलं त्यावेळे तिच्यावर दबाव नव्हता. तिने स्वेच्छेने सह्या केल्या आहेत आणि खातं उघडलं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही बँकेवर येऊन पडते. एक लक्षात घ्यायचं, बँकेची जबाबदारी काय वाढते. हिंदू स्त्रीच्या बाबतीमध्ये हे सिद्ध, तिच्यावर दबाव नव्हता, तिने स्वेच्छेने सह्या केल्या, तिने मर्जीप्रमाणे खातं उघडलंय, हे तिला सिद्ध करावं लागते हिंदू स्त्रीला. आपल्याला काही त्रास नाहीये. पण हे बुरखाधारी स्त्रीच्या बाबतीमध्ये मात्र बँकेला सिद्ध करावं लागतं की तिच्यावर अननेसेसरी प्रेशर नव्हतं, तिने स्वेच्छेने सह्या केल्या, तिने तिच्या मर्जीने खातं उघडलं आहे. कारण का? तर कायद्यातलं गृहीतक. मग आता या ठिकाणी आपल्यावर येणारी जबाबदारी ओळखून बँकेने कसं आपलं आधीच तयारी केली पाहिजे बघा. जर ती नोकरी करत असेल तर नॅचरली ती नोकरीच्या ठिकाणी आपल्या कलिगशी बोलणार, हे ओघानेच आलं, म्हणजे कायद्याच्या गृहीतकाला आपण हाणून पाडू शकू. ती जर सामाजिक कार्यकर्ती असेल तर कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय तिला कार्यच करता येणार नाही सामाजिक, आणि त्याच्यामुळे ती सोसायटीत मिक्स होत नाही असं होणार नाही, हे आपल्याला सिद्ध करता येईल. समजा ती डॉक्टर असेल तर डॉक्टर आणि पेशंट यांच्याशी बोलल्याशिवाय, पेशंटशी बोलल्याशिवाय ती उपचार करूच शकणार नाही. त्यामुळे शी कॅन मिक्स विथ द सोसायटी असं बँकेला म्हणता येईल. परंतु असं काही नसेल तर जरी ओळख घेणं, आता KYC आल्यापासून ओळख घेणं हे बंधनकारक नाही पूर्वीसारखं इंट्रोडक्शन घेणं, तरी सुद्धा नवऱ्याची म्हणा किंवा लग्न झालं असेल आणि नवऱ्याची किंवा सासूची ओळख टाकून घ्या. याचा अर्थ मग पुढंच आपल्याला सिद्ध करायला सोपं जाईल की बा हिच्यावर काही दबाव वगैरे नव्हता आणि तिने स्वेच्छेने खातं उघडलेले, घरच्यांची त्याला संमती होती, हे सिद्ध करणं आपल्याला सोपं जाणार आहे.
हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. तुम्ही जर मला विचारलं दाखवा कुठं लिहिलंय तर मला दाखवता येणार नाही. हा प्रॅक्टिकल वे आउट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याच्यातनं आपण आपली काय बॅकग्राऊंड तयार करतो आहे. ओके, बँक म्हणून. तर कोणाला काही शंका विचारायची आहे? मॅरिड म्हणजे बुरखादारी श्री, हिंदू श्री याच्या बाबतीमध्ये कळला का सगळा विषय? तो कोणीतरी हो म्हणा, नाही म्हणा. कळला दिसत नाही कोणालाच. होय योगेश, कळला का विषय? कळला? बर ठीक आहे, मग जाऊ पुढे. जाऊ. बर, आता आपल्याला बघायचं आहे ते संस्थात्मक खाते. संस्थात्मक खात्यामध्ये साधारणपणे येतात बघा, भागीदारी संस्था, ज्याला आपण पार्टनरशिप अकाउंट म्हणतो, पार्टनरशिप फर्म म्हणतो. त्याच्यानंतर येतात कंपनी खाती. मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, किंवा वन पर्सन कंपनी सुद्धा असू शकते. त्याच्यानंतर येते LLP, म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP नावाचा एक प्रकार आलाय 1 एप्रिल 2009 पासून. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आहे HUF अकाउंटची, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली आणि ट्रस्ट अकाउंटची. तर सर्वप्रथम आपण पार्टनरशिपच्या बद्दल माहिती घेऊयात. 2 किंवा अधिक व्यक्ती, इंडिव्हिज्युअल, एकत्र आले की पार्टनरशिप, काही धंदा करण्यासाठी एकत्र आले की पार्टनरशिप तयार होते. मग त्यांच्यामध्ये ठरतं कोणी किती भांडवल आणायचं आहे, झालेल्या नफाची वाटणी कशी करायची आहे, वगैरे वगैरे सगळं ठरवतात त्याला. आणि त्या ज्या अटी शर्ती आहे त्यांचं एक लिखित स्वरूपात डॉक्युमेंट केलं जातं, ज्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. ही त्याची घटना असते थोडक्यामध्ये. आणि मग आपण त्या ठिकाणी पार्टनरशिपने रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे आपल्याकडे खातं उघडण्यासाठी. मग आपण ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेतो, पार्टनरशिप डीड घेतो, सगळ्या पार्टनरच्या आपल्या अर्जावर सह्या घेतो, इनिशियल डिपॉझिट भरून घेतो आणि खातं त्या ठिकाणी आपण उघडतो. आता पार्टनर कोण होऊ शकतो? तर कायद्याने जो संज्ञान आहे, करार करण्याला पात्र आहे, अशी व्यक्ती पार्टनर होऊ शकते. याचा अर्थ जी नादार व्यक्ती आहे, जी वेडी म्हणजे जे पागल आदमी आहे, त्यांना पार्टनर होता येत नाही, कारण ते करार करण्याला अपात्र आहेत, लक्षात ठेवा. कायद्यानं सक्षम करार करण्याला असलेला सज्ञान व्यक्ती ही पार्टनर होऊ शकते. आता या पार्टनर्स मध्ये एकमेकांशी रिलेशन कसं असतं कायद्यानं, बघा की प्रत्येक पार्टनर हा व्यवहाराला जबाबदार असतो, वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या सुद्धा. त्याला म्हणतात जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी. म्हणजे समजा त्या पार्टनरशिपने कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज फिटेपर्यंत, बँकेची संपूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक पार्टनर जबाबदार आहे. म्हणजे एखादा पार्टनर येऊन असं म्हणू शकत नाही की आम्ही 4 पार्टनर आहोत, माझ्या वाटेची 25% कर्जाची रक्कम मी भरतो, मला मोकळं करा. तर असं करता येत नाही, कारण जोपर्यंत कर्ज खातं चालू आहे तोपर्यंत प्रत्येक पार्टनर हा कायद्यानं जबाबदार आहे. तो वैयक्तिक आणि सामूहिकरित्या पण आहे. याला म्हणतात जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी.
दुसऱ्या पार्टनरनी केलेल्या कृत्याबद्दल पण तो जबाबदार असतो. म्हणजेच त्याची जबाबदारी ही अनलिमिटेड आहे, लक्षात ठेवा, मर्यादित नाही आहे. सो हिज लायबिलिटी इज अनलिमिटेड अँड जॉईंट अँड सेव्हरल. पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे उद्या असं झालं की पार्टनरशिपचं कर्ज थकलं आहे, पार्टनरशिपचे असेट विकले तरी कर्जाची पूर्ण वसुली झाली नाही, तर पार्टनरच्या वैयक्तिक संपत्तीमधून सुद्धा रिकव्हरी करता येते. यालाच अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणलं जातं. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जास्तीत जास्त किमान 2 व्यक्ती एकत्र आल्याशिवाय पार्टनरशिप तयार होत नाही आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम 100 इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप मध्ये पार्टनर होऊ शकतात. परीक्षेच्या दृष्टीने ही सुद्धा माहिती महत्वाची. असा प्रश्न येऊ शकतो की पार्टनरशिप मध्ये जास्तीत जास्त पार्टनर किती असतात कायद्यानं? 10, 20, 50, 100. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर माहित पाहिजे की जास्तीत जास्त पार्टनर ही 100 अलाउड आहेत. ठीक आहे. अज्ञान पार्टनर होऊ शकत नाही कारण तो कायद्यानं करार करण्याला अपात्र आहे, बरं का. परंतु सर्व पार्टनरच्या संमतीनं त्याला पार्टनरशिप मध्ये प्रवेश दिला जातो, ऍडमिशन दिली जातो. ही कॅन बी ऍडमिटेड टू द पार्टनरशिप फर्म फॉर द बेनिफिट्स ऑफ पार्टनरशिप. आता पार्टनरशिपचे बेनिफिट काय? पार्टनरशिप कशासाठी तयार होते? तर काही व्यवसाय करून नफा कमवण्यासाठी. म्हणजे जर त्या पार्टनरशिपला नफा झाला तर नफ्यातला हिस्सा, मायनरचा हिस्सा मायनरला द्यावा लागतो. परंतु तोटा झाला तर तोट्याला मायनर जबाबदार नाही. आणि म्हणून त्याला म्हणतात ही इज ऍडमिटेड, ही इज नॉट अ पार्टनर, but with the consent of all other partners he is admitted to the partnership for benefits of the partnership. तर हे प्रोव्हिजन आपल्याला तरतूद लक्षात ठेवायची आहे. पण हा मायनर जेव्हा मेजर होईल, 18 वर्ष पूर्ण होतील आणि मेजर होईल, त्यावेळेला त्याने ठरवायचं आहे की आपल्याला पार्टनर व्हायचंय का नाही व्हायचं आहे. नसेल व्हायचं तर त्यांनी नोटीस द्यायची आहे रजिस्टर ऑफ फर्म्सला. ही जी रजिस्टर ऑफ फर्म्स म्हणजे काय आहे, तर रजिस्ट्रेशन जे होतं पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कोण करतं? तर रजिस्टर ऑफ फर्म्स कडे आहे. त्या रजिस्टर ऑफ फर्मला त्यांनी नोटीस द्यायची आहे की मला काही पार्टनर व्हायची इच्छा नाहीये, काही जबाबदारी घ्यायची इच्छा नाहीये. आणि एका स्थानिक दैनिकात म्हणजे लोकल लँग्वेज असलेल्या स्थानिक दैनिकात पण त्यांनी पब्लिक नोटीस द्यायची आहे, जाहीर नोटीस द्यायची आहे. म्हणजे मग तो कायद्यातनं सुटणार आहे आणि हे त्यांनी 6 महिन्याच्या आत करायचं आहे. 1 मिनिट मी मुद्दा पूर्ण करतो, मग तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. आता हे 6 महिने कधीपासून मोजायचे? तर तो मेजर झाल्यापासून किंवा त्याला कळल्यापासून की त्याला पार्टनरशिप मध्ये ऍडमिशन दिली होती फॉर बेनिफिट्स ऑफ द पार्टनरशिप, बरं का. विच एव्हर इज लॅटर. आणि म्हणून बँकेवर जास्त जबाबदारी येते. म्हणून बँकेने काय करायचंय, त्याची बर्थ डेट आपल्याकडे असते, त्याला एक पत्र द्यायचं आहे, बाबा रे तू अमुक दिवशी मेजर होत आहे, कायद्यानं सज्ञान होत आहे, तुला पार्टनर व्हायचंय की नाही ते आम्हाला सांग. व्हायचं असेल तर आमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर, अदरवाईज त्याची प्रोसिजर फॉलो कर. रजिस्टर ऑफ फर्मला नोटीस द्यायची, जाहीर नोटीस द्यायची आणि तुझी जबाबदारी संपव. म्हणजे त्याचा 6 महिन्याचा कालावधी आपण सुरू करून देऊ शकतो. त्याला म्हणता येणार नाही मला माहितच नव्हतं म्हणून, बरं.
तर अशी काळजी आपल्याला या ठिकाणी पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये घ्यावी लागेल. हा, तुम्हाला काही विचारायचं आहे धापटे? दिनकर धापटे, तुम्हाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, त्यांनी कॅमेरा ऑन केला होता म्हणून विचारलं मी. तर पार्टनरशिप बद्दल कोणाला काही शंका? यस, शंका नाही असं गृहीत धरून मी पुढे जातो आहे. आता कंपनी अकाउंट. कंपनी अकाउंट मध्ये मग सांगितलं 3 प्रकार आहेत. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा तिसरा प्रकार 1 पर्सन कंपनी, ज्याला OPC 1 पर्सन कंपनी असं म्हणलं जातं. तर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये किमान मेंबर हे 2 लागतात, पब्लिक लिमिटेड मध्ये किमान 7 लागतात, तर OPC मध्ये 1 पुरतो, एकच, कारण 1 पर्सन कंपनीच त्याचं नाव आहे. जास्तीत जास्त किती मेंबर अलाउड आहेत? तर प्रायव्हेटला 200, पब्लिक लिमिटेडला काही बंधन नाही, नो लिमिट, कारण पब्लिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स हे शेअर मार्केटवर ट्रेड होत असतात, त्यामुळे कोण किती शेअर विकत घेईल याच्यावर कोणाचाच कंट्रोल नसतो, राहणार नाही. म्हणून साठी इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी देर इज नो मॅक्सिमम लिमिट फॉर मेंबर्स. किती असू शकतील असं काही बंधन नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, की जे की प्रायव्हेट कंपनीच्या बाबतीत 200 आहे. 1 पर्सन कंपनी हा एकटाच आहे, त्यामुळे नॅचरली 1च असणार आहे. ठीक. आता कंपनीचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवा. कंपनीचं अस्तित्व हे परपेच्युअल असतं. परपेच्युअल म्हणजे काय? जोपर्यंत कंपनी लिक्विडेशन मध्ये जात नाही किंवा कंपनी ठरवत नाही आपल्याला कंपनी बंद करायची आहे आणि वाइंड अप करायचं आहे, तोपर्यंत कंपनी चालू राहते. म्हणजे डायरेक्टर्स येवोत जावोत, मेंबर्स येवोत जावोत, शेअर होल्डर्स येवोत जावोत, इवन कंपनी स्थापन केली ते जरी वरती गेले तरी सुद्धा राहिलेले मेंबर प्रमाणे कंपनी चालू राहते. त्याला म्हणायचं कंपनीला एक्झिस्टन्स जो आहे तो कसा आहे? परपेच्युअल आहे, जे की पार्टनरशिपला नाही आहे. पार्टनरशिपच्या बाबतीत एखादा पार्टनर जर मयत झाला तर पार्टनरशिप मध्ये जर लिहिलं असेल की जो जरी मयत झाला एखादा पार्टनर तरी पार्टनरशिप कंटिन्यू राहील तर ती राहते, अदरवाईज ती डिसॉल्व करावी लागते. तसं कंपनीच्या बाबतीमध्ये नाही आहे. दुसरं, कंपनीला कायद्यानं स्वतंत्र अस्तित्व आहे. कंपनी स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकते. हे काही महत्वाचे मुद्दे, जसं पार्टनरशिप मध्ये नाही आहे. पार्टनरशिप म्हणजे पार्टनरच असतात, जी काय ऍक्शन घ्यायची ती पार्टनरच्या विरुद्धच घेतली जाते. तशी ऍक्शन कंपनीच्या विरुद्ध म्हणजे कंपनी विरुद्ध घेतली जाते, डायरेक्टर किंवा मेंबरच्या विरुद्ध घेतली, शेअर होल्डरच्या विरुद्ध घेतली जात नाही, कारण तिला कायद्यानं स्वतंत्र अस्तित्व आहे. सो हे झालं कंपनीच्या बाबतीमध्ये. आता कंपनीच्या बाबतीत काही विचारायचं असेल नाही तर आपण LLP कडे जाणार आहोत. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. हे जे आहे हे 2008 साली हा कायदा आला, LLP ऍक्ट 2008 असं कायद्याचं नाव आहे. तर हे जे आहे ते पार्टनरशिपचे फायदे आणि कंपनीचे फायदे असे एकत्र करून ही संस्था अस्तित्वात येते, म्हणून याला हायब्रिड प्रॉडक्ट म्हणतात. जसं आपल्याकडे हायब्रिड गहू असतात, हायब्रिड ज्वारी असते, संकरित
दोन यांचा संकर करून केलेली असते. तशी ही पार्टनरशिपचे फायदे तोटे, कंपनीचे फायदे तोटे यांचा विचार करून LLP आपल्याला स्थापन करता येते किंवा अलाउड आहे आता. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे जसं पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी अनलिमिटेड आहे पार्टनरची, तसं LLP नाही. त्याने जेवढं भाग भांडवल त्या LLP आणलेलं आहे तेवढ्या पुरताच तो जबाबदार राहणार आहे. बाकीच्या व्यवहाराला तो जबाबदार राहणार नाही, नुकसानीला जबाबदार राहणार नाही. म्हणून लिमिटेड लायबिलिटी म्हणलं जातं, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. कंपनी प्रमाणेच त्याला परपेच्युअल एक्झिस्टन्स आहे. म्हणजे LLP मधले पार्टनर येतील जातील, LLP चालू राहू शकते. LLP न ज्या पार्टनरला बाहेर जायचं असेल तर त्याला 30 दिवसांची नोटीस मात्र द्यावी लागते. तर हे जे काही फायदे तोटे असे एकत्र केलेले आहेत आणि अशी एक नवीन एंटिटी कायद्यानं तयार केली आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ठीक आहे. याचं रजिस्ट्रेशन जसं आपण पाहिलं की पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन हे कुठं होतं, रजिस्टर ऑफ फर्म कडे होतं. तसंच कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीचं रजिस्ट्रेशन हे ROC म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज नावाची प्रत्येक राज्याला संस्था असते, त्या ROC कडे याचं रजिस्ट्रेशन कंपनीचं होतं. हे रजिस्ट्रेशन जे कंपनीकडे करावं लागतं कंपनी कायद्या अंतर्गत, ते 30 दिवसापर्यंत केलं तर त्याला काही दंड नाही, नो पेनल्टी. पण 30 दिवसानंतर केलं तर पुढे 270 दिवस करता येतं. म्हणजे एकंदर 300 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं. पण पहिले 30 दिवसामध्ये केलं तर पेनल्टी नाहीये, पुढे मात्र पेनल्टी बसते. आणि जसं जसा कालावधी वाढेल तशी तशी पेनल्टी वाढत जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. तसं LLPचं रजिस्ट्रेशन सुद्धा ROC कडे करावं लागतं आणि ROC कडे केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन LLPच्या कायद्याच्या अंतर्गत होतं, रजिस्टर ऑफ कंपनी कडे. ठीक आहे. तर आता आपण आतापर्यंत आज काय पाहिलंय बघा. मायनर, ब्लाइंड पर्सन, इलिटरेट पर्सन, त्याच्यानंतर वुमन कॅटेगरी, त्याच्यात विशेषतः बुरखाधारी स्त्रीच्या तरतुदी बघितल्या. त्याच्यानंतर संस्थांच्या बाबतीमध्ये पार्टनरशिप, कंपनी अकाउंट आणि LLPचे अकाउंट यांची आपण माहिती घेतलेली आहे. तर या संदर्भामध्ये काही कोणाला शंका विचारायची असेल तर कृपया विचारा.